गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 4. वेदला जास्त ताणून धरायचं नव्हतं. खरं तर असं वाटत होतं, हीच आपली जीवनसाथी, हिच्यासोबत आपण आयुष्य सहज काढू शकतो. हीच मला समजून घेईल. तिच्यासोबत अजून थोडा वेळ या किनाऱ्यावर घालवावा. पण त्याने आपल्या भावनांना आवर घातला आणि हात पकडत चालू लागला. संध्याने मक्याच्या बुट्टा विकणाऱ्याकडे हात दाखवला. वेदने मक्याचा बुट्टा घेतला. तेव्हा तिला जाणवलं, आपण हात हलवत फक्त फोन घेऊन आलोय, पर्स वगैरे काहीच घेऊन आलो नाही. पण आता तिला चिंता नव्हती. तुम्हाला? संध्याने विचारलं. नको, मला नाही आवडत, वेद म्हणाला. एक तरी बाईट घ्या, नाहीतर माझ्या पोटात दुखेल, संध्या हसत म्हणाले. तसं वेदने तिचा हात पकडत जिथे ती खात होती तिथलीच एक बाईट घेतली. संध्याला आज त्याच्यासोबत एकदम बिनधास्त आणि मोकळं होऊन आपले हट्ट पुरवून घ्यावेत असं वाटत होतं. पण मनाला ती समजावत आणि स्वतःला सावरत ती मका खात खात त्याच्यासोबत चालत होती. सहज तिचं लक्ष पायांकडे गेलं. दोघांचे पाय अगदी एकाच वेळी पडत होते. व्हॉट अ कोइन्सिडन्स, ते मनातच म्हणाले. सगळेजण या दोघांना बघत होते. त्याचं मस्त भारदस्त शरीर आणि ती नाजूक, हातात हात, उंचीत 5 इंचाचा फरक छान वाटत होतं बघणाऱ्याला. संध्या त्याच्या आवाजाने ती भानावर आली. केवढी हरवली होती विचारात ती. म्हणत ती बाजूला बघणार तर तो खाली बसला होता गुडघ्यावर वाळूत. अशीच कायम साथ देशील मला? वेदने तिला प्रपोज केला होता. ती शॉक झालेली आणि स्तब्ध, जणू आजूबाजूला कोणीच नव्हतं. आता त्याचे ओठ हालत होते आणि तिच्या कानांना काहीच ऐकू येत नव्हतं. हवेत उंच उडाल्यासारखं वाटत होतं. वेदने आवाज देऊनही ती ऐकत नव्हती. सगळ्या भावना अशा एकत्र येऊन आज धुमाकूळ घालत होत्या आणि त्यांना थोपवण्याचा तिचा आटोकाट प्रयत्न चालू होता. शेवटी वेदने तिला जोरात हलवलं. संध्या, देशील माझी साथ? बोल ना, अशी बघत नको राहूस, बोल ना, तो म्हणाला. तसं संध्या भानावर आली. एव्हाना आजूबाजूचे लोक जमा झाले होते. कॅमेऱ्यात कैद करत होते, तर काही व्हिडिओ करत होते. वेदला त्याची पर्वा नव्हती. वेद, मला थोडा वेळ हवा आहे, आपण घरी जाऊया का? तिने स्वतःला सावरत वेदला विचारलं. तिच्याकडून वेगळं उत्तर अपेक्षित असताना तिचं असं बोलणं वेदच्या मनाला लागलं होतं. ओके, तरीही त्याने चेहऱ्यावर हसू ठेवत तिचा हात धरून निघाला. चौपाटीवरून बाहेर पडल्यावर वेदने कॅब बुक केली आणि त्यात दोघंही बसले. प्रवासात कोणीच काही बोललं नाही. दोघंही उतरले. कॅबचे पैसे देऊन वेद आला. त्याने तिचा हात पुन्हा पकडला आणि घराच्या दिशेने चालू लागले. तिने घरापासून आतापर्यंत तिचा हात पकडायला वेदला अडवलं नव्हतं. तिला सर्वांसमोर हात पकडून जायचं नव्हतं, पण तिच्या मनाला मात्र त्यातच समाधान वाटत होतं. त्याने हात हातात घेतला तेव्हा तिला स्वतःला किती छान वाटलं होतं. खूप मोठा आधार आणि सुरक्षित वाटत होता. आपलेपणा वाटत होता. तिने नाही घेतला हात काढून त्याच्या हातातून. ती त्याच्याबरोबर हातात हात घालून चालत राहिली घरापर्यंत. वेद आणि ती घरात आली. विचाराच्या तंद्रीत ती त्याच्यासोबत बेडरूममध्ये आली तरी हात सोडला नाही. वेदला अपेक्षित होतं की घरी आल्यावर ती लगेच हात सोडेल, पण तसं काही लक्षण दिसेना. आता काय करूया? वेदने विचारलं. तरी संध्याला लक्षात आलं नाही. तिचं लक्ष नव्हतं म्हटलं तरी चालेल. तिच्या डोक्यात सगळा केमिकल लोचा झाला होता. संध्या, वेदने तिच्यासमोर हात फिरवला. तेव्हा कुठे ती वास्तवात हजर झाली, नाहीतर वेगळ्याच जगात पोचली होती.
हं? तिने न समजून वेदकडे बघितले. आपण असेच हात पकडून बसून राहूया का? तर माझी हरकत काहीच नाही. माझा एवढा हात आवडला का? मग मी पण आवडलो का? वेद म्हणाला तसं पटकन झटका लागावा तसं संध्याने त्याचा हात सोडला. बघितलं तर ती बेडरूममध्ये होती. तिला कॅबमधून उतरून त्याने हात पकडला इतकंच आठवत होतं. पुढे तर ती इथे कशी आली काही आठवत नव्हतं. कारण ती तर विचारातच हरवली होती. आता तो असं मिश्किल हसत बोलला तेव्हा कुठे तिला कळलं होतं तिने काय मूर्खपणा केला होता तो. ती तशीच बाहेर आली तर वेदी हॉलमध्येच बसली होती सोफ्यावर. ती येऊन गप्प वेदीच्या बाजूला बसली. हृदय धडधडत होतं त्याचं बोलणं आठवून. तो चिडला होता हेही ती विसरली होती. काय गं, काय झालं? अशी काय कावरी बावरी झाल्यासारखी करतेस? वेदी तिला खांद्याला पकडत म्हणाली. संध्याला आतून कसंच होत होतं. तो हवा होता पण भीतीही होती. त्याने तिला गुडघ्यावर बसून प्रपोज केलेलं आवडलं होतं आणि आता तो काय बोलला तेही. त्यात तिच्या भावना, धडधडणारं हृदय सगळं मिक्स झालं होतं. आणि आता वेदीने यावर सहज प्रश्न विचारून बॉम्ब टाकला होता. आई. तिने थरथर करणाऱ्या हाताने वेदीचा हात पकडला. काय गं, काय झालं? वेद आणि तुझ्यात काही झालं का? तू घाबरलीस का? वेदीने काळजीने विचारलं. ज्या पद्धतीने दोघं हातात हात घालून गेले त्यामुळे वेद आणि तुझ्यात काही झालं का ह्यात दोन अर्थ होते. एकतर भांडण आणि दुसरं अजून काय तेच जे तुम्ही बरोबर ओळखलं. आई, तुम्ही विचार करता तसं काही झालेलं नाही. आम्ही पिक्चर बघून नंतर चौपाटीवर फिरायला गेलो. तिथे फक्त काही नाही. आपण कोणापुढे काय बोलतोय वेदचीच आई आणि तिलाच असं आपण सांगतोय हे तिच्या लक्षात आलं आणि ती एकदम ओशाळून गेली. तेवढ्यात वेद फ्रेश होऊन बाहेर आला. तिथे फक्त काय? बोल ना, सांग ना, वेद बोलला. त्याला राग आला होता हे कळत होतं. ती उठून पटकन बेडरूममध्ये गेली आणि दरवाजा लावला. छे, आपण वेडेच झालो आहे. कसंही वागतोय. तिने वॉशरूममध्ये जाऊन चेहऱ्यावर पाणी मारलं. संध्या, वेकअप. ती स्वतःशीच फुटफुटली. ती फ्रेश होऊन ड्रेस घालून बाहेर आली आणि डायरेक्ट किचनमध्ये गेली. थोड्याच वेळात तिने सर्वांना चहा बनवून आणून दिला. ती जेवण करायला लागली. भाजी वेदीने चिरून ठेवली होती. बाकीची तयारी करून ठेवली होती. फक्त फोडणी घालायची बाकी होती. तिने पटपट फोडणी दिली आणि एका बाजूला कणिक भिजवलं. त्याच हाताने तोंडावर येणाऱ्या बटा बाजूला केल्या. एरवी त्या कानामागे घालताना एवढं जाणवत नाही पण कणिक मळताना मात्र कसरत होते. त्यात ते पीठ पण लागतं कधी कधी तोंडाला. तिच्या मनात लगेच कल्पना आली. ते पिक्चरमध्ये दाखवतात तसं. मग हिरो येतो आणि तिची केस कानामागे घेतो. गालावरचं पीठही अलगद आपल्या बोटांनी पुसतो. मग हिरोईन शहारते, लाजते. आपल्या तर गालाला लागलं नाही ना पीठ? असा विचार मनात करत संध्याने मागच्या कपाटाच्या आरशात स्वतःला पाहिलं. पीठ नव्हतं लागलेलं. तिचं मन नाराज झालं. म्हणजे असं रिअल आयुष्यात होत नाही का? फक्त कल्पनेतच होतं का? खरंच असं होत असेल का? तिचं मन पुन्हा विचारात हरवलं. वेदने हातात हात घेतला आणि एक किस घेतलं तर माझी मीच राहिली नाही. मला त्या विचाराने वास्तवाचं भानही नाही राहत. तिचा पीठ मळणारा हात तिथेच थांबला होता आणि तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य पसरलं होतं. उंच उंच भरारी घेत होतं तिचं मन स्वप्नांच्या दुनियेत. आज खाली यायचं नव्हतं तिला. काश आपल्या गालाला पीठ लागेल आणि मग वेद येईल
ते अलगद पुसेन आणि माझ्या केसांच्या बटा बाजूला करेन आणि हळूवार मऊ गरम ओठ आपल्या कपाळावर टेकवेल. कल्पनेत तिचं मन हरवलं होतं. भेटूया पुढच्या भागात. कल्पनेच्या दुनियेत तुम्हालाही जायला आवडतं ना? मग वास्तव काही असो, ह्या काल्पनिक दुनियेत जगून घ्या क्षणभर. कथा कशी वाटते नक्की सांगा. कमेंट करून करत जावा. नुसतं वाचून ऐकून जाऊ नका. आपली मतं खूप महत्त्वाची आहेत. धन्यवाद.